नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत चानी कामटवाडा या ग्रामपंचायत समोर. चानी कामटवाडा हे दारवा तालुक्यातील गाव आहे आणि आपण येथे पाहू शकता, येथे उपोषणकर्ते माझ्यासोबत बसलेले आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया उपोषणामागचं कारण. हो, आपलं नाव सांगा. माझं नाव श्रावण धुमा राठोड, मुक्काम चानी, पोस्ट कामटवाडा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. आपण जे पाठीमागं बॅनर पाहतो आहे, उपोषण बेमुदत आमरण उपोषणाचं बॅनर दिसत आहे आणि आपण 10 तारखेपासून या उपोषणासाठी बसलेले आहात. कशा संदर्भातलं हे उपोषण आहे? काय आपल्या प्रमुख मागण्या आहे? माझ्या मागण्या जे आहे एवन गावापुरतंच नाही किंवा महाराष्ट्रापुरतं नाही, पूर्ण भारतापुरतं आहे. राज्य सरकारची योजना असो या केंद्र सरकारची योजना असो, याच केंद्र सरकारची या राज्य सरकारच्या योजनेमध्ये आज घरकुलमध्ये 1,20,000 ग्रामीण भागात देतात आणि शहरी भागातनी 2,50,000 रुपये देतात. आणि त्या तफावत दूर करण्यासाठी, गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून देण्यासाठी गरीब लोक हे जे आहे 1,20,000 घरकुल होत नाही आणि आम्हाला शहरीपेक्षा जास्त खर्च ग्रामीण भागात लागतो आहे. शहरी भागातून भाडं तोडं करून जरी आणतो म्हटलं तर आम्हाला जास्त लागतो आहे. आणि जे घरं झालेले आहे 1,45,000 रुपये जे दिलेले आहे शासनाने, त्यामध्ये घरकुल झालेले नाही आहे. 2023पासून काही घरं उघड्यावर आहे आणि ते उघड्यावर राहत आहे. आणि आता जे घरकुल आलेले आहे 15,000चा चेक पहिला देतो आणि 15,000नी त्याचा पायवासुद्धा होत नाही. त्याच्यामुळं माझी मागणी अशी आहे की शहरी भागातनी 2.5 लाख रुपये घरकुलला देतात. 2.5 लाख रुपये माझ्या आईवडिलाला, माझ्या भाऊबंधाला दिला पाहिजे आणि ते 15,000चा चेक न देता 50,000 रुपयाचा दिला पाहिजे. आणि अतिगरजू जे लोक आहे, अतिगरजू लोक सुटलेले जे आहे, त्या अतिगरजू लोकांना तात्काळ त्या यादीमध्ये समाविष्ट करून घेऊन त्या माझ्या सुटलेले जे अतिगरजू लोक आहे त्यांना मला न्याय मिळून द्यायचा आहे. त्याकरिता मी आमरण उपोषण करता बसलेला आहे. मला एक विचारायचं आहे की आपण पाहतो आहे सर्वत्र घरकुलाचं जो तुम्ही सांगितलं तोच प्रश्न निर्माण झालेला आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे. परंतु आपल्याला लक्षात येईल की तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्येही कुठेही अशा प्रकारचं उपोषण कुठं दिसून पडत नाही. तर आपल्याला हे उपोषण करण्यामागची संकल्पना किंवा कल्पना कशी काय सुचली याची पार्श्वभूमी सांगा. मी ग्रामपंचायतचा सदस्य असल्यामुळं मी सतत गावामध्ये पाठपुरावा करत राहतो, फिरत राहतो. मी आमच्या गावामध्ये समजा एक काय नाव त्या पोरीचं, दौलतच्या पोरीचं, मंदा ते आदिवासीची मुलगी आहे, त्यांच्या घराकडे काय आडनाव त्याचं? मंदा तुमडाम आहे. त्यांच्या घराकडे गेलो मी, तर त्यांचं घर जे आहे 2023मध्ये त्यांचं घर मंजूर झालं. पण त्याच्याकडं पैसे नसल्यामुळं, त्यांचं घर पूर्ण उघडं असल्यामुळं मला त्या दिवशी असं मला दुःख वाटलं की उघडं म्हणजे कोणत्या स्थितीत नाही आहे? त्यांच्या टिनं नाही आहे, दरवाजे नाही आहे. माणिक मोरसकोलेचं फक्त विटा जोडून आहे. विटा जोडल्यावर त्यांना राहासाठी घर नाही किंवा छपाई नाही किंवा कोणत्याच गोष्टीचं त्याचं झालं नाही. फक्त जोतं केलं आणि विटा जोडून फक्त उभं केलेलं आहे आणि वरून 3 फुटके टाकलेले आहे. यावरून मग आपल्याला असंच दिसते की हे जे घरकुलाला दिला जाणारा जो पैसा आहे, रक्कम आहे, ते अपुरी पडत आहे. त्याच्यामध्ये होतच नाही, कारण की पूर्ण अपुरी पडत आहे. त्यामुळं सगळे लोक उघड्यावर राहण्यापेक्षा तर मला असं कल्पना आली की आपण काहीतरी करावं. आपल्या गावापुरतंच नाही, आपल्या जिल्ह्यापुरतंच नाही किंवा आपला पूर्ण महाराष्ट्र, केंद्र सरकारची योजना असो या राज्य सरकारची, पूर्ण जगासाठी माझ्या उपोषणामुळं किंवा मी त्याग करत आहोत त्यामुळं जर पूर्ण जगाचा जर फायदा होत असेल तर मी हे विचार केला की मी मरील पण उठणार नाही. कारण पूर्ण जगाचा समजा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. त्या जगात रोजगार आहे, कोणी त्यांना रुपये देत नाही. त्या लोकांना कोणी रुपये देत नाही, मजुरी करतात. मजुरी करून पोट भरावं की त्यांना घर बांधावं, हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं मला असं वाटलं की बा यांच्यासाठी आज मला उपोषणाला बसल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
आपण पाहतो आहे यामध्ये आपल्या प्रमुख 3 मागण्या आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना सुद्धा तेवढीच रक्कम देण्यात यावी आणि दुसरी मागणी आहे की पहिला चेक जो आहे 15,000चा न देता 50,000चा द्यावा आणि तिसरी प्रमुख अशी मागणी आहे की अति गरजू लाभार्थ्यांना घरकुल यादीतनी समाविष्ट करण्यात यावे. यावरून हे स्पष्ट होते तिसऱ्या मागणीवरून की आपल्या गावामध्ये अति गरजू लोकांना घरकुलामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही. नाही, त्याच्यामध्ये अतिगरजू लोक भरपूर राहिलेले आहे. त्या कशा प्रकारचे राहिले, किती राहिले आणि कोणकोणत्या कॅटेगरीचे राहिले? एस सीमध्ये सुद्धा राहिले आहे, यशवंतरावमध्ये सुद्धा आहे और याच्यामध्ये OBCमध्ये सुद्धा आहे. सर्वच कॅटेगरीचे गरीब लोक जे आहे सुटलेले आहे. सध्या मग घरकुलाच्या याद्या मागवल्या जात आहेत, तर या यादीमध्ये आपल्या गावातील किती लोकांच्या याद्या मागवल्या आहे? आता याद्या तर त्यांनी मागवलेल्या नाही आहे. यशवंतरावमध्ये पहिले 93 घेतलेल्या होत्या, त्याच्यानंतर 70 घेतल्या होत्या आणि OBCमध्ये जे आहे मोदी आवास योजनेचं जे आलेलं होतं त्याच्यामध्ये 60 घेतलेले होते. त्याच्यामध्ये काही भरपूर अतिगरजू लोक सुटलेले आहे. त्या अतिगरजू लोकांना अत्यंत आवश्यक घेण्याची गरज आहे. त्यांना राहायलासुद्धा घर नाही आहे, म्हणून त्यांच्याकरता अति गरजेचं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे, तर कदाचित आपल्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे काही आपला राजकीय स्टंट वगैरे असे लोकांनी काही कुजबूज वगैरे? नाही, तसं काही नाही माझ्यामध्ये. मी कोण्या पक्षाचा नाही, ना शिवसेनेचा, ना BJPचा, ना मी कोण्याच पक्षाचा नाही. मी स्वतंत्र, मी जे ग्रामपंचायतीमध्ये निवडूनसुद्धा आलो तर मी स्वतः अपक्ष म्हणून निवडून आलो. मी कोणाच्या पक्षासोबत नाही किंवा कोण्या पक्षात नाही. बरं, आता आपण 10 तारखेपासून उपोषणासाठी बसलेले आहात, तर यामध्ये, या कालावधीमध्ये कोणी प्रशासकीय, शासकीय अधिकारी येथे आलेत का, याविषयी सांगा. या ठिकाणी प्रशासकीय जे आहे ते आपले इथे जे आहे तर फक्त एक पटवारी आलेला आहे आणि ग्रामसेवक आला आणि आज ठाणेदार हिवरकर साहेब येऊन गेले. बाकीचे तर इथं समजा आत्ता जे आहे इथं आता आम जनता पार्टीवाले इथं या ठिकाणी येऊन बसलेले आहे. आत्ता नुकताच आलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला कोणी भेटायला आणखीन कोणी आलेलं नाही. आपण ज्याप्रमाणे सांगितलं की या 2 दिवसाच्या काळामध्ये काही पक्षाचे नेते, समजा पदाधिकारी येऊन भेटलेले आहेत आणि तलाठी आणि इतर काही कर्मचारी किंवा अधिकारी आलेले आहे. वरिष्ठ अधिकारी कोणतेच आलेले नाही? नाही, वरिष्ठ अधिकारी कोणीच आलेलं नाही. फक्त ठाणेदार आणि पटवारी, याच्या व्यतिरिक्त कोणीच आले नाही. बरं, मग आता आपण हे उपोषणासाठी बसलेलं आहात, आमरण उपोषणासाठी बसलेलं आहात. जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कुठपर्यंत आपण उपोषण चालवणार आणि यांचा अंतिम टप्पा काय राहणार आहे हे आम्हाला सांगा. माझं जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही. मागण्या पूर्ण होणार नाही तर मग इथून तुम्ही तसूभरही हलणार नाही, काहीच इथून तुमची बाजू सुटणार नाही? नाही, मला आता जे आहे समजा त्या ठिकाणी इथून मी उठणारच नाही आहे. कारण की जोपर्यंत माझ्या पूर्ण मागण्या होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. जीव गेला तरी चालेल? जीव गेला तरी चालेल. मी त्या दिवशीच पहिल्या दिवशी सगळ्या लोकांना सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल, पण मी लोकांना न्याय दिल्याशिवाय उठणार नाही. माझ्या गावचाच प्रश्न नाही किंवा माझ्या तालुक्याचा नाही किंवा माझ्या जिल्ह्याचा नाही, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचा माझा प्रश्न आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रातनी गरीब लोक राहतात आणि ज्या ठिकाणी गरीब लोक सुटल्या जातात आणि चांगले लोक त्या घरकुलच्या यादीमध्ये घेतल्या जातात. म्हणून माझी मागणी आहे की जे अत्यंत गरिबापासून सुरुवात करा. मला काही अडचण नाही, 2 मजली बिल्डिंगवाल्याला द्या, पण पहिले गरिबापासून सुरुवात करा. गरिबाचे घरकुल द्या आणि त्याच्यावर कॅटेगरीनुसार वर चालवा. मला काही अडचण नाही. तर आपण पाहत आहात हे जे उपोषणकर्ते राठोडभाऊ बसलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शासन प्रशासनाने जर आपली मागणी पूर्ण केली नाही तर जीव जाईपर्यंत आपण आमरण उपोषण करणार आहोत. आपल्याला या विषयावर काय वाटते, आपलीसुद्धा प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद. नमस्कार.